देण्यासाठी पैसे नव्हते म्हणून हॉटेल मालकाकडे मोबाईल ठेवला. 2 दिवसानंतर आरोपी आले आणि हॉटेल मालकाला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच कत्तीने मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना राहुरी शहर हद्दीतील एका हॉटेलमध्ये 22 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. नितीन भाऊसाहेब फुलसौंदर, वय वर्ष 35, हे राहुरी शहरातील तनपुरेवाडी रोड परिसरात राहत असून त्यांचं शहरातील भारतनगर येथे हॉटेल नंदिनी नावाचं व्हेज व नॉनव्हेज हॉटेल आहे. 19 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता 2 आरोपी हॉटेल नंदिनी येथे गेले आणि जेवण केलं. जेवण केल्यानंतर आरोपी आकाश माळी हा नितीन फुलसौंदर यांना म्हणाला की माझ्याकडे बिल देण्यासाठी आता पैसे नाहीत, मी नंतर पैसे देतो असं म्हणून त्यांनी 300 रुपये उसने मागितले. तसेच जेवणाचं बिल नंतर देतो, तोपर्यंत माझा मोबाईल तुमच्याकडे ठेवतो, मी बिलाचे पैसे दिल्यावर माझा मोबाईल परत मागे द्या असं म्हणून आरोपी तेथून निघून गेला. त्यानंतर 22 मार्च रोजी सायंकाळी 4:30 वाजेच्या दरम्यान आरोपी पुन्हा हॉटेल नंदिनी येथे गेले आणि नितीन फुलसौंदर यांना शिवीगाळ करून त्यांच्यावर कत्तीने वार करण्याचा प्रयत्न केला व बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी हॉटेलमधील सामानाची तोडफोड करून नुकसान केलं. नितीन फुलसौंदर यांना कत्तीने जीवे मारून टाकतो अशी धमकी दिली. तसेच हॉटेलच्या गल्ल्यामधील 5,500 रुपये रोख रक्कम व CCTV कॅमेऱ्याचा DVR असा एकूण 8,000 रुपयांचा मुद्देमाल घेऊन गेले. घटनेनंतर नितीन भाऊसाहेब फुलसौंदर यांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. फिर्यादीवरून आरोपी आकाश माळी राहणार सरकारी दवाखान्यासमोर भिलहाटी राहुरी व एक अनोळखी तरुण अशा 2 जणांवर गुन्हा रजिस्टर नंबर 258/2026 भारतीय न्याय संहिता कलम 115(2), 303(2), 324(2), 351(2), 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी.